काय कशाला ऍक्टिंग करायली ऍक्टिंग काय तुम्हाला कळत नाहीये का? तिला नाही जमत, तिला मदत हवी आपली. विक्रांत तू तरी जा ना प्लीज. तिला चांगलंच पोहता येतो. मग काय रे, तिला सवयच आहे खोटं बोलायची. ती एक्झामलाही हेच करते. हा, पेपर टफ गेला सगळ्यात जास्त सप्लिमेंट घेते ही. काय टाइमपास करताय तुम्ही? विक्रांत प्लीज तू तरी जा ना यार. कमॉन शैली, अगं 5 फूट खोल आहे फक्त. अरे काय नाही, तू घाबरायचं काही कारण. नीलंबरी लवकर वर ये, आम्ही डायनिंग जवळ वाट पाहतोय. पी पाणी पी. सावकाश. सायली, आता रडून काही उपयोग आहे का? आत्ता आई सापडली नाही म्हणजे ती कधीच सापडणार नाही असं आहे का? पण मग कधी सापडणार विक्रांत? आपण सगळ्यांनी मिळून जगातला कोपरा शोधून काढलाय. इतक्या वेळेला हाका मारत होतो पण कोणी काहीच रिस्पॉन्ड करत नव्हतं. अरे याच्यावरनं स्पष्ट कळतंय की आई नक्की इथे आलीये, इथेच कुठेतरी होती. मग ती इथे आल्यानंतर काय घडलं असेल तिच्या बरोबर? कुठे गेली असेल ती? ती वाट शोधता शोधता भरकटली असेल का? मग कोणीतरी हे सगळं मुद्दामून करतंय. यार, आपण सगळे म्हणत होतो की आपल्या घरचे इथे आले यार, मग कोणीतरी त्यांच्यापैकी सापडायला हवं होतं ना आपल्याला. मग सापडू नये म्हणून कोणीतरी हे सगळं मुद्दामून करतंय. विक्रांत, काय करायचं आता आपण? अरे आज आपल्या घरचे आपल्याला शोधायला म्हणून इथे आलेत आणि आपल्यामुळे ते सगळे संकटात सापडले. हे असं असताना आपण जर आपल्या घरच्यांना वाचवू शकत नसलो तर काय अर्थ आहे आपल्या जगण्याला सुद्धा? मला वाटतं आपल्या घरातले आपल्याला इथपर्यंत शोधत येणार हे त्याला आधीच कळलेलं असणार आहे. त्यामुळे त्याने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना गायब केलेलं असणार. आणि कदाचित ज्या खोलीत मला डांबून ठेवलं होतं त्याच खोलीत त्यांना डांबून ठेवलेलं असणार आहे. कारण जोपर्यंत त्याने मला बाहेर काढलं नव्हतं तोपर्यंत मी तुम्हाला सापडलो नव्हतो. मग आपल्या घरातले तरी आपल्याला कसे सापडणार? एक मिनिट, त्या खोलीबद्दल आपण न बोललेलंच बरं. एवढं शोधून सुद्धा आपल्याला ती खोली सापडली आहे का? नाही ना. बाकीच्यांचं सोडा, ती खोली नक्की कुठे आहे ते ह्याला तरी आठवते का विचारा. मला मागापासून एक गोष्ट कळना झाली. हा जो कुणबी आहे त्याचा वाद जर आपल्याशी असेल तर मग आपल्या घरच्यांना पकडून त्याला काय मिळणार आहे? नक्कीच त्याला काहीतरी मिळणार आहे ना. त्याचं उगीच त्याला असा थोडा धरून ठेवणार आहे. समजा त्याला काय मिळणार नाही तो त्यांना त्यांचा जीव गेला मांग पुढं बघणार नाही. हो ए मामा, आधी समजा जीव घेऊन त्याला काय मिळणार नाही पण तुम्हा सगळ्यांना धडा शिकवला त्याचं समाधान मिळणार आणि तास त्याला हवा आहे. लोकांनी विचारलंय का? नाही ना. कसा छानपणा करतोय उगाच? सत्यशेठ, 4 पावसाला जास्त बिलोय मी. अहो भात लावायचा पाऊस कांचा आणि पेरणीचा पाऊस कांचा हे मनात सगळा कळतोय. हो नाही, मनावर घ्यायचं असेल तर घ्या. भाजबेच्या पावसात वाहून जाताना असं बोललो का बाबूराव तुम्हाला काय बोलणार नाही म्हणून? आता तुम्ही उगाच हे बोलून आमचं टेन्शन वाढवू नका.
तुमचं काम करा. सायली रिलॅक्स. सायली चल तुझ्या रूम मध्ये जाऊ आणि आराम कर तुला. अरे पण विक्रांत आईचं काय? आई सापडेल, सुखरूप असेल ती. अनु तू पण चल. सायली चल. चल. कम ऑन यार सायली, स्टॉप क्राईंग. सायली आतापर्यंत कधी काही घडलं, काही झालं ना तर तू नेहमी आम्हाला समजवायचीस, तू आम्हाला धीर द्यायची सगळं. आणि आता हे असं वागून कसं चालेल सायली? आम्ही कोणाकडे बघायचं, आम्ही काय करायचं? हा विकी, तुम्ही दोघं इथेच थांबा. मी सायलीसाठी ना छान चहा बनवून आणते, मे बी तिला जरा बरं वाटेल. सायली आलेच मी. माझं ना डोसकंच काम करणं झालंय आता. इथनं आपण बाहेर कसं पडायचं ह्यो आधी विचार करत होतो, तर त्याने आपल्या घरच्यांना अडकवलंय. आता त्यांना इथनं बाहेर कसं काढायचं ह्यो विचार करतोय मी आता. मी काय म्हणतो, ते जर खरंच इथे आले असतील तर मग ते डायरेक्ट इथेच कसे आले? म्हणजे दुसरीकडे कुठे का नाही गेले? हो, मी पण तोच विचार करत होते. म्हणजे आपल्यापैकी कोणीच घरी सांगितलं नव्हतं की आपण नक्की कुठे चाललोय. अगं त्यांना सांगायला ते आपल्याला माहिती पाहिजे ना आधी कुठं आपण आलो ते. एक मिनिट अनु थांब. आपण विषयांतर न करता मूळ मुद्दा सोडूया का? काय काय म्हणत होतो मी? हा, ते सगळे इथेच कसे आले? मी सांगतो. त्यांनी नक्की पोलिसांची मदत घेतली असणार. पोलीस त्यांच्या बरोबर असते तर ते असे मध्येच कसे गायब झाले असते ना. आपण मग पोलिसांची मदत घेतली नसेल तरी ते इथपर्यंत कसे पोहोचले, आणि म्हणजे इथेच कसे पोहोचले? काहीतरी क्लू मिळाला असेल म्हणूनच पोहोचले असतील ना. सायली, तुझ्या आईला तू चांगली ओळखतेस. ती ही तुझ्यासारखीच हट्टी आहे. म्हणूनच डोळ्यांनी दिसत नसताना आणि इतकी आजारी असताना ती या जंगलात येऊन पोचली तुझ्यासाठी, तुला शोधण्यासाठी. माझा विश्वास आहे ती घाबरणार नाही. तिच्यासमोर कोणीही आलं ना तरीही ती लढेल तुझ्यासाठी. तुला कळतंय मी काय म्हणतो? विक्रांत, तू जे काही म्हणतोयस ना ते मला सगळं कळतंय आणि मला पटतंय सुद्धा, पण मला तिची काळजी वाटते. विक्रांत हे बघ, तिने इकडे येऊन भेटण्याआधी ना मला तिला जाऊन भेटायचं. तू चल ना प्लीज विक्रांत, मला तिच्याकडे घेऊन चल ना प्लीज प्लीज. कुठे घेऊन जाऊ? हा, कुठे घेऊन जाऊ? या जंगलात अशी एखादी तरी जागा आहे जिथे आपण तुझ्या आईला शोधलं नाहीये? हे बघ, कदाचित असं झालं असेल विक्रांत की आपण नेमकी ती जिथे तिथे गेलोच नसू, किंवा तिथे गेलो की आणि ती बाहेर पडली असेल आपल्याला शोधायला. एक मिनिट, स्वतःची खोटी समजूत घालू नकोस आणि मलाही समजावू नकोस. विक्रांत, मी काय बोलते, मी काय करते, मला काही कळत नाही. मला फक्त माझ्या आईकडे जायचं. विक्रांत, तू घेऊन चल. सायली प्लीज शांत हो. नाही बसणार मी शांत. जोवर आई भेटत नाही ना तोवर मी शांत बसणार नाही विक्रांत. तुला शांत व्हावं लागेल. असा हट्टीपणा करून काहीच उपयोग होणार नाही. तू अशीच हट्टीपणा करत राहिलीस आणि रडत राहिलीस तर काहीच करता येणार नाही आपल्याला. सायली, तू ठरव, आपण लढायचं का रडायचं हे आता तुला ठरवावं लागणार आहे. एक पॉसिबिलिटी आहे. सायलीने तिच्या आईला फोन केला होता इथनं. म्हणजे
बोलणं नव्हतं झालं पण फोन कनेक्ट झाला होता. त्यावरनं कदाचित लोकेशन ट्रेस होऊ शकतं. नाही सध्या, तरी पण एक टेक्निकल इश्यू आहेच. लोकेशन ट्रेस करायला पोलिसांची मदत घ्यावीच लागणार. आणि जर पोलिसांनी मदत केली असेल तर ह्यांचा गायब होण्याचं म्हणजे काहीच कारण नाहीये ना. माझा ऐका, ह्यो सापळ आहे. त्यानं आधी आपल्याला बोलवलं, आपल्याला इथं अडकवलं, आता घरच्यांना बोलवलं आपल्या, त्यांना बी अडकवलंय. बापू नाही नाही, त्यानं मला गंडवलं, आता माझ्या बापूला पण गंडवलंय. मला माझ्या बापूचा स्वभाव माहिती आहे ना, म्हणून मला बापूची काळजी वाटायली. म्हणजे माझा बापू आहे ना, कोणाच्या बाला घाबरत नाही. आरेला खरे करणारा माझा बापू आहे. इथं पण तेच होईल. जो कोण आहे ना, त्याला मला घाबरणारच नाही. पण म्हणून त्यानं माझ्या बाला काय केलं तर नाही नाही, ठीक आहे. नाही नाही, काय 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 नाही नाही नाही, शांत नाही. आता बोलायची नाही, आता काहीतरी करायची आहे. मला इथं वाचवायला आलेल्या बापूला आता मला वाचवायला गेलं पाहिजे. इथनं बाहेर पडलं पाहिजे. बापू जिकडे कुठं आहे ना, तिथनं बापूला बाहेर काढलं पाहिजे. अण्णा यार, तू रिलॅक्स हो ना जरा, शांत हो. आणि हा प्रश्न ना फक्त तुझ्या बापूंचा नाहीये, त्यांच्या बरोबर अडकलेला सगळ्यांचा हा प्रश्न आहे यार. आणि गाईज, आपण सगळ्यांनी त्यांना बाहेर काढावं. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. प्लीज तुझं रिलॅक्स हो. आता ऍक्शन घ्यायला हवी आपल्याला. बस मी आलेच. तुम्ही जे काही ठरवाल ते मान्य आहे मला. फक्त काय करायचं ते सांगा, मी तुमच्या बरोबर आहे. काय झालं? काही बोलायचं होतं का तुला? अरे वेगळं काय बोलायचं असणार. हे बघ, त्या सायली आणि हणम्याकडे फार लक्ष देऊ नकोस हा. त्यांचं बोलणं फार मनावर घ्यायची गरज नाही. पण एवढंच सांगायचं होतं की सायली म्हणतीये ते जर खरंच असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा आपणच फसणार आहे. मी असं का म्हणतेय ते लक्षात येतंय ना तुझ्या? हो, लक्षात येतंय माझ्या. आणि तू म्हणतेस ते पटतंही मला. हा का, पण काय? पण आपण असं सगळ्यांना कसं थांबवणार ना? आता ती सायली तिच्या आईबद्दल किती तळमळते बघितलंस ना तू. बरं, त्या हणम्याची अवस्था तिच्यापेक्षा काही वेगळी नाहीये. ते काही मला माहित नाही ना. पण ते सगळे जर इथे येत असतील ना, तर माझा नवराही 100% त्यांच्या बरोबर असणार. आणि तो कसा आहे माहितीये ना, 1 नंबरचा खुनशी येतो. तो काही माझ्या काळजीपोटी वगैरे येत नाहीये इथे. त्याला माझं सूड घ्यायचं असणार. नाही नाही, हे बघ, काही झालं ना तरी तो जिथे असेल तिथे अडकून पडला पाहिजे. तो तिथून बाहेर पडताच कामा नये. अगं, पण बाकीच्यांचं पण कोणी ना कोणीतरी त्याच्या बरोबर असेल ना. त्यांचं काय? त्यांनाही अडकून पडू दे रे. रोहिणी, जरा शांत हो. बस इकडे प्लीज, बस. हा, कशाला एवढी चिडचिड करतेस तू? प्लीज शांत हो जरा. आणि आता जे काही बोलतेस ना, त्याचा शांतपणे विचार कर. हे बघ, मी आता फक्त तुझा, माझा आणि आपल्या बाळाचा विचार करणार आहे. बाकी कोणाशी मला काही देणं घेणं नाहीये. अगं, पण मी इथे तुझ्या सोबत असताना तू कशाला असा विचार करतेस? आणि तुला चांगलंच माहितीये, ते आपल्या बाळाला काही झालं ना तर मी कुठल्याही तराला जाऊ शकतो. आणि तुझा नवरा जर तुला आणि आपल्या बाळाला काही त्रास देत असेल ना, तर मी त्याचा खूनही करू शकतो. हेही तुला चांगलंच माहिती आहे.
सत्या, हणम्या, या इकडे. अभय आणि रोहिणी कुठे आहेत? बोलवा त्यांना, बोलवा. अरे काय झालं, तू दोघांना का बोलवायलास? अभया, रोहिणी, काय झालं? बाहेर या. मग बोलायचंय का काही? हो हो, मला बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय. काय पण तू दोघांना का बोलवायला? बोलशील का आम्हाला? काय झालंय? अरे सांगतो मी तुम्हाला. आलेच, या. काय झालं विकी? आपले घरचे या जंगलात आल्यापासून आतापर्यंत एक गोष्ट नक्की आहे, आपले घरचे त्याच्याच ताब्यात आहेत. अगदी 99% मला खात्री आहे. आपण भेटलो नाही म्हणून ते परत गेले ही शक्यता मला फार फार तर 1% वाटतेय फक्त. तुला नक्की काय म्हणायचंय? आपण त्या माणसाला गाठायचं आणि त्याला सांगायचं की आमच्या नातेवाईकांची यामध्ये काहीही चूक नाहीये. जे काही करायचंय ते आमच्याशी कर. आमच्या नातेवाईकांना सोडून दे. तू त्यांना सोडून द्यायला सांगतोस? अरे म्हणजे आपण त्याच्या समोर सरेंडर व्हायला आपण त्याचं काय बिघडवलंय? पण मग आता याचाच विचार न करता आपल्या नातेवाईकांना कसं सोडवता येईल हा विचार करायला हवा. आणि मग आपलं काय? आपण त्यांच्या आधीपासून इथे अडकलोय. आपण स्वतःचा विचार कधी करणार होत यार? थांबा ना, जरा थांबा. उगाच फाटे फोडू नका ना विषयाला. तो म्हणतोय ते थोडा वेळ मान्य करूया ना, काय बिघडतंय? गाईज, पण आपण हा मेसेज त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा? हेच ना, तो इथं आपल्याशी आधीच लपाछपी खेळतोय. तो जर आपल्याशी लपाछपी खेळत असेल ना तर आपणही त्याच्याशी एक खेळ खेळायचा, वाघ बकरीचा खेळ. एक मिनिट विकी, यार तुला काय म्हणायचंय, काय सांगायचं ना ते जरा क्लिअरली सांग यार. आतापर्यंत त्यांनी अभ्या, सत्या आणि अनुजावर हल्ला केलाय आणि तो कधी केलाय? जेव्हा ते एकटे होते. याचा अर्थ एकच, जो कोणी एकटा असतो त्याच्यावर तो हल्ला करतो. मग आपणही आता तेच करायचं. आपण आता एकट्यानेच बाहेर पडायचं, एकट्यानेच एका दिशेला चालत राहायचं. म्हणजे एक होईल, आपल्याला एकटं पाहून तो आपल्यावर हल्ला करेल आणि आपला हेतू साध्य होईल. विकी यार तू बरा आहेस ना? नाही, कारण इथे ना सगळ्यांच्या मनात ना मरणाची भीती आहे आता. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं यार. आणि तू याच सिच्युएशन मध्ये आम्हाला सगळ्यांना सांगतोय की वेगळं वेगळं जायचं, एकटं एकटं जायचं. हो ना, आपण सगळे सोबत आहोत म्हणून तर आपण सेफ आहोत. नाहीतर आतापर्यंत आपल्यापैकी कोणाचा तरी जीव गेलाच असता. मलाही अजिबात पटलेलं नाही. या वाघ बकरीच्या खेळात ना आपल्यापैकी एकाचा जीव नक्की जाणार. मला मान्य ही रिस्क आहे, पण ही रिस्क घ्यावी लागणार आहे. तो आपल्यावरच हल्ला करतोय याचा अर्थ समजून घ्या ना. याचा अर्थ त्याचा आपल्यावरच राग आहे आणि आपल्यावरच हल्ला करण्यासाठी तो हे सगळं करतोय. हे बघा, आपल्या घरच्यांना जर वाचवायचं असेल तर आपल्याला ही रिस्क घ्यावी लागणार आहे. मी अजूनही माझ्या प्लॅनवर ठाम आहे. ही रिस्क आपल्याला घ्यावी लागणार आहे.